नमस्कार, मी अश्विनी होरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. बघा, मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपली बोलीभाषा आहे आणि मराठी ही भाषा कशी तयार झालेली आहे, तर मराठी भाषा वर्णांपासून तयार झालेली आहे. मग आता आपण मराठी भाषा बोलतो म्हणल्यानंतर आपल्याला मराठी भाषेमधले वर्ण हे सुद्धा माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेमध्ये वर्ण कोणकोणते आहे आणि प्रत्येक वर्णाचं काय वैशिष्ट्य आहे याची माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा वर्ण म्हणजे काय, तर आपण आपल्या मुखावाटे जे ध्वनी उच्चारतो या ध्वनींना म्हणायचं वर्ण. परंतु मुखावाटे ध्वनी उच्चारला गेल्यानंतर तो ध्वनी हवेमध्ये विरून जातो आणि मग या ध्वनींना एका विशिष्ट चिन्हामध्ये जे आपण बद्ध करून ठेवतो, बंदिस्त करून ठेवतो, तर ते चिन्ह कोणकोणते आहे आपण ते पाहूया. जसं की मी आता हा ध्वनी उच्चारलेला आहे, तर या ध्वनीसाठी हे चिन्ह वापरलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने ध्वनीसाठी जे चिन्ह वापरलं जातं तर त्या चिन्हांना म्हणायचं वर्ण. मग आता असेच मराठी भाषेमध्ये वर्ण किती आहेत आणि कोणते आहे, आपली मराठी भाषा ही किती वर्णांद्वारे तयार झालेली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण आता मराठी भाषेतले वर्ण कोणकोणते आहे हे जाणून घेऊया. मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण आहेत 50. पूर्वी ही संख्या 48 एवढी होती, परंतु आता 2 नवीन स्वर मराठी भाषेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. कोणते, त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे वर्ण आहे हे 3 भागामध्ये विभागले गेलेले आहेत. पहिला भाग आहे तुमचा स्वर, दुसरा भाग आहे स्वरादी आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे व्यंजने. एकूण स्वर आहेत 14, स्वरादी 2, व्यंजने 34. आता हे 14 स्वर कोणकोणते ते बघा. अ, आ, ई, उ, रू, ऋ, ए, ऐ, ओ, औ, ऍ आणि अ. तुमच्या समोर मी आता 14 स्वर लिहिलेले आहेत. अ, आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, ऍ आणि अ. आता याच्यामध्ये तुम्हाला ऍ आणि अ हे 2 स्वर नव्याने समाविष्ट झालेले दिसतील. इंग्रजी भाषेमधून ऍ आणि अ हे 2 नवीन स्वर मराठी भाषेमध्ये ऍड झालेले आहे, समाविष्ट झालेले आहेत. आता आपण या स्वरांची थोडीशी जरा जास्त माहिती पाहूया. आता स्वरांचा पहिला जो प्रकार आहे तो आहे ऱ्हस्व स्वर. मग आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर. जे स्वर पटकन उच्चारले जातात त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. मग आता याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत, तर ते आहे अ, ई, उ, ऋ, ऋ आणि ऍ. हे झाले ऱ्हस्व स्वर. बघा, अ, ई, उ, ऋ, ऋ आणि शेवटचा जो आहे तो आहे ऍ. आणि राहिलेले जे स्वर आहेत तर ते सगळे आहेत दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. जसं की आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अ. हे झाले आपले दीर्घ स्वर. बघा, स्वरांचे 2 प्रकार मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. पहिला आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. आता आपण स्वरांचा जो पुढील प्रकार आहे तो पाहणार आहोत. तो आहे संयुक्त स्वर. मग आता संयुक्त स्वर म्हणजे काय, तर 2 वेगवेगळे स्वर ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यापासून जो तिसरा नवीन स्वर तयार होतो त्यावेळेस त्याला म्हणायचं संयुक्त स्वर. मग आता या 14 खडीमध्ये संयुक्त स्वर कोणकोणते आहे, तर ते आहे ए, ऐ, ओ आणि औ. आता हे कसे तयार होतात हे मी तुम्हाला सांगते. ए हा कसा तयार होतोय, अ,
अधिक ई, आ अधिक पहिला ई दुसरा ई, ओ, अ अधिक पहिला उ किंवा दुसरा उ आणि औ, आ अधिक पहिला उ किंवा दुसरा उ. बघा, हे जे संयुक्त स्वर आहे हे कसे तयार झाले याची मी तुम्हाला माहिती सांगते. संयुक्त स्वर हे 4 आहेत. ए, ऐ, ओ, औ. याच्यातला ए हा स्वर कसा तयार झालेला आहे तर अ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई. ऐ हा स्वर कसा तयार झालेला आहे आ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई. त्यानंतर ओ हा स्वर कसा तयार झालेला आहे अ अधिक पहिला उ किंवा दुसरा उ. आणि औ हा स्वर जो आहे तो कसा तयार झालेला आहे आ अधिक पहिला उ किंवा दुसरा उ. अशा पद्धतीने आपण स्वरांची माहिती घेतलेली आहे. स्वरांच्या माहितीमध्ये आपण पाहिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, त्याच्यानंतर सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि जो शेवटचा प्रकार होता तो म्हणजे संयुक्त स्वर. मग आता तुम्ही म्हणताल की मॅडम तुम्ही याच्या पुढे स्वरांमध्ये हे जे 14 स्वर लिहिलेले आहे या 14 स्वरांमध्ये आणि आहा हे 2 स्वर लिहिलेले नाहीयेत. कारण आणि आहा हे 2 स्वर नाहीयेत तर ते आहेत स्वरादी. बघा, स्वरादी जे आहेत तर ते 2 आहेत. पहिला म्हणजे आणि दुसरा म्हणजे अहा. आता जर तुम्ही हे 2 स्वर पाहिले किंवा हे जे 2 वर्ण पाहिले आणि आहा, तर या मध्ये या अ वरती अनुस्वार आहे आणि या अहा मध्ये अच्या पुढे 2 टिंब आहे. या 2 टिंबांना विसर्ग असं म्हणायचं. आता याचा उच्चार करताना कसा केला जातो आणि खालच्याचा उच्चार अहा. या चा स्वतंत्र उच्चार करता येत नाही कारण त्याचा उच्चार करताना या चं सहाय्य घ्यावं लागतं आणि या अहाचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही कारण त्याचा उच्चार करताना या हा जो वर्ण आहे याचं सहाय्य घ्यावं लागतं. मग स्वरादी म्हणजे काय? स्वर आहे ज्याच्या आधी असा तो त्याला म्हणायचं स्वरादी. बघा पुन्हा सांगते, स्वर आहे ज्याच्या आधी असा तो स्वरादी. म्हणून मराठी भाषेमध्ये आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. आता आपण पुढे जो तिसरा वर्णांचा प्रकार आहे व्यंजने. एकूण 34 व्यंजने आहे. ही 34 व्यंजने कोणकोणती आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेणार आहोत. बघा, आता तुम्हाला समोर 34 व्यंजने दिसत असतील. आता तुमच्या समोर एक व्यंजनाचा मी तक्ता आखलेला आहे. आता या तक्त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण सांगते. पहिला आहे वर्ग, दुसरा आहे कठोर व्यंजने, नंतर मृदू व्यंजने आणि शेवटी अनुनासिक. तर सगळ्यात आधी व्यंजने हे नेहमी अपूर्ण अशा स्वरूपामध्ये असतात. त्यामुळे व्यंजने लिहित असताना या व्यंजनांचा पाय मोडला जातो कारण त्यांचं स्वरूप कसं आहे अपूर्ण आहे. मग याला पूर्ण स्वरूप कधी येणार आहे ज्या वेळेस या व्यंजनामध्ये एखादा स्वर मिसळला जाईल त्यावेळेस त्याला पूर्ण स्वरूप येतं. म्हणजे हे झालं तुमचं पूर्ण वर्ण. मग आता हे व्यंजन जे आहेत तर या तक्त्यामध्ये वरच्या तक्त्यामध्ये तुम्हाला 25 व्यंजन दिसतील. या वरच्या तक्त्यामध्ये 25 व्यंजन आहेत. आपण त्याची सगळ्यात आधी माहिती घेऊया. आता हा व्यंजनाचा जो तक्ता आहे हा थोडा गमतीशीर प्रकारे सांगते. तर या व्यंजनामध्ये पहिले जे 2 व्यंजन आहेत ते कठोर व्यंजन आहेत, पुढचे 2 मृदू आहेत आणि शेवटचे जे व्यंजन आहे ते आहे अनुनासिक. मग आता आपल्या लक्षात राहण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते म्हणून आपण एक सोपी आयडिया करूया किंवा छोटेसे एक ट्रिक सांगते तुम्हाला मी लक्षात राहण्यासाठी. बघा, घरामध्ये वडील असतात, आई असते आणि मुलं असतात. मग वडील कसे असतात तर कठोर स्वभावाचे असतात. आई कशी असते थोडीशी नरम किंवा मृदू स्वभावाची असते. आणि मुलं जे मारल्यानंतर नाकामधून रडतात तर हे झाली अनुनासिक, नाकातून रडणारे मुलं. वडील, आई आणि मुलं अशा पद्धती आपण ते लक्षात ठेवू शकतो. मग आता कठोर म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार करताना कठोर पद्धतीने केला जातो, तीव्र पद्धतीने केला जातो त्याला कठोर व्यंजन असं म्हणायचं. त्याच्यानंतर ज्या व्यंजनाचा उच्चार सौम्यपणे साधेपणाने केला जातो त्यांना मृदू व्यंजन असं म्हणायचं. आणि ज्यांचा उच्चार नाकातून केला जातो त्यांना अनुनासिक असं म्हणायचं. आता अनुनासिकेला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे पंचमाक्षर. पंचमाक्षर म्हणजे 5वं अक्षर. आता याच्यामध्ये पहिली जी आडवी लाईन आहे तर हा आहे कचा वर्ग.
जी दुसरी आडवी लाईन आहे हा आहे च चा वर्ग, तिसरी आडवी लाईन त्याला म्हणायचं ट चा वर्ग, चौथी जी आडवी लाईन आहे त्याला म्हणायचं त चा वर्ग आणि पाचवी जी आडवी लाईन आहे त्याला म्हणायचं प चा वर्ग. मग आता प्रत्येक वर्गांमध्ये 5-5 व्यंजन आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे पहिले 2 कठोर आहेत, दुसरे 2 मृदू आहे आणि शेवटचं अनुनासिक आहे. मग आता पेपरला जर प्रश्न आला क च्या वर्गातील व्यंजन कोणते, तर ते 5 व्यंजन आपल्याला सांगता आले पाहिजे. क ख ग घ न. याचा उच्चार हा जरी दिसायला ड दिसत असला तरी याच्यामध्ये एक छोटा टिंब असतो आणि याचा न असाच केला जातो. उदाहरणार्थ शब्द सांगते तुम्हाला, वाङ्मय शब्द आहे वाङ्मय. याचा उच्चार न असाच केला जातो. त्याच्यानंतर च च्या वर्गातले हे 5 जे आहेत ते व्यंजन आहेत च छ ज झ आणि न. नंतर ट च्या वर्गातले 5 व्यंजन ट ठ कठोर आहे, ड ढ मृदू आहे आणि न अनुनासिक आहे. त च्या वर्गातले त थ कठोर आहे, द ध मृदू आहे आणि न हे अनुनासिक आहे. आणि प च्या वर्गातले प फ कठोर आहे, ब भ मृदू आहे आणि अनुनासिक म आहे. आता पेपरला याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो, तर प्रश्न असा विचारला जाईल, च हे कोणत्या प्रकारचं व्यंजन आहे, म्हणजे कठोर आहे, मृदू आहे का अनुनासिक आहे. तर जे सुरुवातीचे 2 आहेत ते कठोर असतात, मधले 2 मृदू असतात आणि सगळ्यात शेवट जे आहे ते आहे अनुनासिक. बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांना हे जे अनुनासिक आहेत किंवा हे जे पंचमाक्षर आहेत 1 2 3 4 5 तर याचा क्रम विचारला जातो. क्रम हे उलटसुलट क्रमाने तुम्हाला पेपरला दिलं जातं आणि त्याचा योग्य क्रम कोणता आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. मग सगळ्यात सुरुवातीला काय आहे तर ड चं चिन्ह काढायचं, त्याच्यामध्ये टिंब द्यायचा आहे म्हणजे पहिला न. दुसरा जो त्र आपण काढतो तर त्या त्रचा पाय मोडायचा आहे, त्याचा उच्चार न असा करायचा आहे, न न. तिसरा जो न आहे तो आहे बाणाचा न, चौथा जो न आहे तो आहे नळाचा न आणि सगळ्यात शेवटी जे आहे म. मग क्रम कसा लक्षात ठेवणार, न न न न म. हा झाला पंचमाक्षरांचा क्रम. अशा पद्धतीने पंचमाक्षर याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता हा जो मी तक्ता आखलेला आहे तर तक्त्यामध्ये जेवढे व्यंजन दिलेले आहेत तर या सगळ्या व्यंजनांना म्हणजे क पासून ते म पर्यंत या सगळ्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं म्हणायचं. या सगळ्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं म्हणायचं. का बरं स्पर्श व्यंजने असं म्हणायचं, तर या व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा मुखातल्या सगळ्या भागांशी किंवा वेगवेगळ्या भागांशी स्पर्श होत असतो आणि त्यातून या व्यंजनांचा उच्चार होत असतो, म्हणून यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. आता याच्यामध्ये य र ल व यांना अर्धस्वर असं म्हणायचं किंवा त्याला दुसरं नाव आहे मृदू वर्ण. मग यांना अर्धस्वर असं का म्हणायचं, तर यांचा उच्चार इ रू ऋ आणि उ या स्वरांच्या उच्चाराप्रमाणे य र ल व यांचा उच्चार केला जातो, म्हणून त्यांना अर्धस्वर किंवा मृदुवर्ण असं म्हणायचं. आता पुढचे जे व्यंजन आहे ते आहे श श आणि स. आता श श आणि स यांना म्हणायचं उष्मे किंवा घर्षक. बघा त्यांना म्हणायचं उष्मे किंवा घर्षक. आता उष्मे किंवा घर्षक असं का म्हणायचं, तर श श आणि स या वर्णांचा उच्चार करताना, या व्यंजनांचा उच्चार करताना तोंडातली हवा जोरात बाहेर फेकली जाते. इतकी जोरात बाहेर फेकली जाते की काहीशी उष्णता किंवा त्या हवेचं घर्षण होतं, दातांवर घर्षण होतं आणि ती हवा बाहेर फेकली जाते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हणायचं. जे उष्मे किंवा घर्षक म्हणजे काय, तर तोंडातली हवा जोरात बाहेर फेकली जाणे आणि बाहेर फेकताना त्यामध्ये एक प्रकारे उष्णता किंवा घर्षण निर्माण होणे, म्हणून त्याला उष्मे किंवा घर्षक असं म्हणायचं. आता पुढचा जो तुमचा व्यंजन आहे तो म्हणजे ह. तर ह ला म्हणायचं महाप्राण. मग त्याला महाप्राण असं का म्हणायचं, ज्यावेळेस आपण ह याचा उच्चार करतो त्यावेळेस फुफ्फुसातली हवा अतिशय वेगाने अतिशय जोरात बाहेर फेकली जाते, त्यामुळे ह या व्यंजनाला म्हणायचं महाप्राण. त्याच्यानंतर पुढचं जे व्यंजन आहे ळ, तर ळ आहे स्वतंत्र वर्ण. ळ आहे आपला स्वतंत्र वर्ण आणि शेवटचे 2 व्यंजन आहेत क्ष आणि ज्ञ, तर हे आहे संयुक्त व्यंजने. आता क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने कशी आहेत आपण याची माहिती पाहूया. त्याच्या आधी
जे पहिले 25 व्यंजन आहेत त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हणायचं. य र ल व हे आहेत आपले अर्धस्वर किंवा त्याला दुसरा शब्द आहे मृदुवर्ण. मग अर्धस्वर काय आहेत? कारण य र ल व या व्यंजनांचा उच्चार इ रू लू आणि उ या स्वरांप्रमाणे होतो, म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हणायचं. त्याच्यानंतर श श आणि स हे आहेत उष्मे किंवा घर्षक, कारण त्यांचा उच्चार करत असताना तोंडातली हवा जोरात बाहेर फेकली जाते, जिचं घर्षण होतं आणि त्यामुळे श श आणि स या व्यंजनांचा उच्चार केला जातो. त्याच्यानंतर ह आपण पाहिला. हा आहे महाप्राण. मग महाप्राण म्हणजे काय? तर फुफ्फुसातली हवा अतिशय जोरात बाहेर फेकली जाते, म्हणून हला महाप्राण असं म्हणायचं. ळ ळ आहे आपला स्वतंत्र वर्ण आणि सगळ्या शेवटी जे आहे क्ष आणि ज्ञ ही आहे संयुक्त व्यंजन. मग आता ही कशी संयुक्त व्यंजन आहे आपणची किंवा हे संयुक्त व्यंजन कसे तयार झालेले आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, आता आपण संयुक्त व्यंजन म्हणजे काय हे पाहणार आहोत. संयुक्त व्यंजने, जसं आपण मगाशी संयुक्त स्वर पाहिली तसे हे आहेत संयुक्त व्यंजने. मग आता संयुक्त व्यंजने ही दोन आहे. पहिला आहे क्ष आणि दुसरा आहे ज्ञ. मग आता हा जो क्ष आहे हा कसा तयार झालेला आहे? तर क अधिक श अधिक अ आणि ज्ञ हा जो व्यंजन आहे हा कसा तयार झालेला आहे? द अधिक न अधिक य अधिक अ. बघा, संयुक्त व्यंजनामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. संयुक्त स्वरामध्ये आपण पाहिलं होतं, दोन वेगवेगळे स्वर ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यातून जो नवीन स्वर तयार होतो तेव्हा त्याला संयुक्त स्वर असं म्हणतात. मग संयुक्त व्यंजने म्हणजे काय? ज्यावेळेस दोन वेगवेगळी व्यंजने, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने ज्यावेळेस एकमेकांमध्ये मिसळली जातात आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस संयुक्त व्यंजन हे तयार होत असतं. मग आता हा जो क्ष आहे हा क्ष कसा तयार झालेला आहे? क अधिक श अधिक अ आणि ज्ञ हा कसा तयार झालेला आहे? तर द अधिक न अधिक य अधिक अ. म्हणून मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर 4 आहेत आणि संयुक्त व्यंजने 2 आहेत. मग संयुक्त स्वर 4 कोणते? तर ए ऐ ओ औ हे 4 संयुक्त स्वर झाले आणि क्ष आणि ज्ञ हे 2 काय झालेले आहेत? संयुक्त व्यंजने झालेली आहेत. अशा प्रकारे आपण स्वरादी आणि व्यंजने याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता जो पुढचा भाग आहे म्हणजे जे व्यंजन आहे किंवा स्वर जे आहेत, तर याच्यामध्ये आपण शब्द वेगवेगळे ऐकतो. कंठ, तालव्य, औष्ठ्य, दंत. तर हे शब्द म्हणजे काय, त्याचा अर्थ म्हणजे काय हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आज आपण स्वर, स्वरादी, व्यंजन याची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.